शिवसेनेच्या रामरक्षा पठण उपक्रमानंतर आता काँग्रेसने सुद्धा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवायची तयारी सुरू केली। काँग्रेसतर्फे रामभक्त आस्था जागरण यात्रा काढण्यात येणार असून 19 जुलै रोजी नागपूरमधल्या रामटेकच्या गड मंदिरातून या यात्रेला प्रारंभ होणार आहे। यात्रेदरम्यान श्रीराम पूजन आरती, प्रतिज्ञास्मरण कार्यक्रम आणि झुणका भाकर प्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। रामटेक, मनसर, कन्हान आणि कामठी असा या यात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आला असून नागपूर शहर आणि ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणात काँग्रेसच्या या उपक्रमाकडे लक्ष लागलेलं आहे। त्याला काही नाही, श्रद्धेचा भाग आहे। हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन या सगळ्या व्यवस्थेला बघितलं पाहिजे। काँग्रेस असेल किंवा युपीटी असेल, हा मुद्दा नाही, हा अखेरी धर्माचा आहे, धर्माच्या आस्थेचा आहे। आणि ज्या पद्धतीने यांनी हिंदूच्या मंदिरात जे लूट माजवलेली आहे RSS आणि भाजपनी, त्यांच्या विरोधात देशातल्या सगळ्याच लोकांनी, सगळ्या हिंदू धर्मियांनी एकत्रित आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। अरे जिहाद्यांची भाषा बोलणारे, मुस्लिम लीगचे कपडे घालून सर तन से जुदा बोलणारे अगर आमच्या रामदेवताच्या जवळ येत असतील तर त्यांचं मी स्वागतच करतो। बघा, घर वापसी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मी हिंदू समाज म्हणून मी त्यांचं स्वागतच करीन। काल त्यांना सर तन से जुदा अल्लाह ओ अकबर शिवाय काय सुचत नव्हतं, आणि आज त्यांना जय श्रीराम म्हणायचं अगर सुचत असेल तर एक हिंदू म्हणून मला ह्याचा अभिमान आहे। म्हणून काँग्रेस असो, उबाटा असो, ज्यांना आपल्या परत धर्माकडे यायचं असेल, घर वापसी करायचं असेल तर त्यांना हात पुरे करून आम्ही त्यांचं स्वागतच निश्चित पद्धतीने करू।